हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत बर्ड पार्कमध्ये, जे आहे बोरिवली गोराईला. आणि तिकडे बर्डचे लाईव्ह शो होतात, लाईव्ह बर्ड्स आपल्याला बघायला मिळतात आणि खूप छान असं एन्व्हायरमेंट असतं जिकडे बर्डची माहिती आपल्याला ते देतात. तर चला मग जाऊया थेट आपण बर्ड पार्कमध्ये. तरी आपण तिकीट घेतली आहे 100 रुपये पर पर्सन आहे बर्ड पार्कची. तर 100 रुपये पर रिटर्न आहे. तर हे बघू शकता. तर 100 रुपयाची तिकीट आपल्याला घेऊन आपल्याला फेरीमध्ये बसायचं आहे. इकडे 2 एंट्री आहे. हा जो रोड जातो ना, हा पॅगोडा जातो आणि हे आपलं आहे वॉटर किंगडम. आणि तुमचं बर्ड पार्क एसल वर्ल्ड जे पहिला होतं त्यासाठी हा रस्ता आहे. तर फायनली आपण गेट जवळ आलेलो आहेत. तर एसल वर्ल्ड वॉटर किंगडमच्याच गेटमधून आपल्याला बर्ड पार्कला जायचं आहे. तर आपण आतमध्ये जाऊया या गेटमधून आणि आपण तिकीट घेऊया बर्ड पार्कसाठी. तर वॉटर पार्कच्या एंट्रीमधून आतमध्ये आलो तर गेटमधून आपल्याला आता एक टॉय ट्रेन मिळेल. ती आपल्याला वॉटर किंगडम तिकडे सोडेल. तर तिकडून बस घ्यायची छोटीशी आणि तिकडून आपण जाणार मग आपण बर्ड पार्कला. तो थोडंसं लांब आहे ते, टुवर्ड उत्तम साईडला आहे. तर आता आपण बघूया, इथं टॉय ट्रेन घेऊया आणि त्यानंतर आपण जाऊया बर्ड पार्कला. तर तिकीट आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही घेऊ शकतो. तर आपण ऑफलाईन घेतोय कारण की बर्ड पार्क चालू होतं की नाही आपल्याला माहीत नव्हतं. तर आपण जाऊया बर्ड पार्कला, तिकीट घेऊया आणि आता जर्नी कंटिन्यू करूया. ही आपली आहे टॉय ट्रेन, ती आपल्याला सोडेल वॉटर किंगडमला. तर जे काही चार्जेस असतात तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर आपण आता बसूया कुठल्या तरी सीटवरती. तर आपण जाऊया ह्या सीटवरती सेकंडमध्ये. तर आपली टॉय ट्रेन निघाली आहे. तर इथून आपण जातो वॉटर किंगडमला. तर 20 मिनिटाच्या वेट नंतर ही बस आली आहे. तर हीच बस आपल्याला बर्ड पार्कला घेऊन जाईल. ती अर्ध्या तासाने एक बस असते आणि जो ही 10-15 मिनिटं थांबते, म्हणजे जोपर्यंत बरोबर पॅसेंजर येत नाही. तर ही बस आपल्याला घेऊन जाईल बर्ड पार्कला. तर 2 मिनिटाच्या आपण बस राईड नंतर आपण आलो बर्ड पार्कला. तर इथे बर्ड पार्क आहे, बॅगेज काउंटर आहे. आता आपण इथं एंटर करू. त्यांचं एंट्री गेट आहे, बघू शकतो. खूप छान मेंटेन केलं आहे. आपला इथे कचरा वगैरे जास्त नाही आहे. आणि आपण तिकीट इथे घेऊ आणि तिकीट घेऊन आपण इथून आतमध्ये जाऊ. तर यांचं तिकीट काउंटर आहे बर्ड पार्क. तरी बर्ड पार्कची तिकीट आहे 500 रुपीज पर पर्सन. आणि जर खायचं वगैरे असेल तर कॅन्टीन वगैरे बंद आहे, आपल्याला बाहेर जावं लागेल. आणि वॉशरूम इकडे बाहेरच आहे, आतमध्ये आपल्याला काही घेऊन जायला अलाउड नाही आहे. तर खाण्याच्या गोष्टी पण मला बाहेरच ठेवाव्या लागतील. तर आपल्याला आतमध्ये फक्त पाण्याची बॉटलच घेऊन जावी लागेल. तर आतमध्ये जर खायचं असेल तुम्हाला मेन्यू कार्ड दिला, तर मेन्यू कार्डवरती आपल्याला सांगून काय ऑर्डर करू शकतो. पण ती ऑर्डर आपल्याला 90 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला करावी लागते. तर आता आपण एंटर्ड केलं आहे. तर आपण आता बघूया, जाऊया आपण इथे समोर. तर पुढे आपल्याला काय काय भेटेल. डक पॉन्ड आहे, मॉकटेल आहे, लॅकलेट आहे आणि रॉक डे, असे खूप सारे आपल्याला पक्षी मिळतील. तर आपण जाऊया या मार्गाने. ऑलमोस्ट आपले जे बर्ड आहेत ते ओपन मध्ये ठेवलेले आहेत, काही फक्त केजेस मध्ये आहेत. ओके. आपण नॅचरल हॅबिटॅट मध्ये इथे जास्त करून बर्ड ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामुळे त्यांना सर्व्हाइव्ह करणं पण खूप आसान होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता, तर ट्रायटन आणि ड्रुपक्स कोकाटू असे 2 कोकाटूस बसलेले आहेत. ओके. हे सफेद कलरची. हो, छान छान. आणि त्यांचा जो क्रस्ट आहे तो लाईट येलोइश कलरचा वाव. असतो बघा. हा, मस्त आहे ना. आणि त्याचबरोबर जो वर बसलेला आहे, ज्यांची रेड कलरची टेल आहे, ते आहे आफ्रिकन ग्रे पॅरेट. ह्यांना सगळ्यात स्मार्टनेस पॅरेट बोललं जातं, कारण ह्यांना जर लहानपणापासून आपण जर शिकवलं तर हे 200 पेक्षा जास्त वर्ड बोलू शकतात. दुसरे जे वर्ड आहेत त्यांना छान मिमिक करू शकतात. आपल्यासोबत राहिले तर आपली लँग्वेज पण शिकणार आणि आपले टोन पण कॅचअप करणार. हा कोणता आहे. ब्ल्यू गोल्ड मकाव. ब्ल्यू गोल्ड मकाव. ह्याला ब्ल्यू येल्लो मकाव पण बोललं जातं. वाव. त्याच्या खाली जो आहे तो आफ्रिकन ग्रे पॅरेट. आफ्रिकन ग्रे. हा, ओके. हा माहिती आहे. आता रिसेंटली हा चर्चेत होता खूप. हे कोणते आहेत.
हे मॉस्कोवी डक आहे. ओके, सगळे तेच आहेत का? हा, आता जसे आपण डक बोललो तर कसं क्वॅक क्वॅक साऊंड वगैरे असतं, पण ह्या ज्या स्पीशीज असतात त्यांच्यामध्ये साऊंड नसतो. ह्यांना जर कम्युनिकेशन करायचं असेल तर हेड शेक करून आणि टेल शेक करून करतात. जसं की त्यांची टेल तुम्ही बघू शकता, तर ही लॉंग आहे. तर हे आपलं फूड सर्च करण्यासाठी 70 ते 80 किलोमीटर पर्यंत फ्लाय करू शकतात. आणि त्याचप्रमाणे ह्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी जसे आपले फिंगरप्रिंट्स असतात तसे त्यांच्या डोळ्यांच्या खाली काही रेघा असतात, त्याच्याप्रमाणे आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. प्रत्येकामध्ये त्या वेगवेगळ्या असतात, कोणाचे 4 असतात, कोणाचे 5 असतात, कोणाचे 6 असतात. त्याने आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. ट्री हाऊस बनवलेले आहेत आणि ह्यांना आपण नाव दिले कोकाटियल विथ मॉकटेल. असं का? जे आपले कोकाटियल बर्ड आहेत हा. त्यांच्या नावावर आपण ह्यांना नाव दिलेलं आहे. ओके. हा, म्हणून ह्यांना कोकाटियल विथ मॉकटेल असं बोललं जातं. अरे वा. आणि आपले जे ॲक्वॅटिक बर्ड आहे ते बघण्यासाठीच आपण हे ट्री हाऊस बनवलेले आहे. ह्यांना तुम्ही कलर बघू शकता. जेव्हा आपण जंगलामध्ये किंवा पूर्वीच्या काळी जशी घरं होती छोटस असं, ते सगळ्यांना आवडतं आजही, तर तो आपण रंग तसा आकार ह्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिअल ट्री वर आहे ना? नाही, ओके. स्ट्रक्चर आहे. ट्रीचं स्ट्रक्चर बनवून, कारण ट्री जर आपण लावली असती, ओके, आपण लावायला काय नाही, पण ना ट्री जे आहे काही वर्षामध्ये पोकळ होऊन जातं आणि त्याच्यामुळे ही ट्री आपले जे हाऊस आहेत ते राहिले नसते. बघूया आतमध्ये आपल्याला कसं दिसतंय. खूप छान आहे. ग्लासेस लावलेले आहेत. तुटणार तर नाही ना? स्ट्रॉंग आहे. 30 जण आरामात याच्यावर उभे राहू शकतात. सो इथून आपण बर्ड्स वगैरे बघू शकतो. थोडी बसलेली आहे बघा आफ्रिकन ग्रे पॅरेटची. ओके. हा, ओके, जोडी आहे आफ्रिकन ग्रे पॅरेट. और ते अर्जुना ट्री आहे कुठला? इथे. हा, हे जे आहे ना, ओके. हे अर्जुना ट्री आहे. ओके, अर्जुना हा, ट्री. आता त्याला सगळे ब्रांचेस येतील आणि फ्रुट्स यायला तयार होतील. जसं आपलं स्टार फ्रुट्स असतं तसं त्याला फ्रुट्स येतात, पण ते फ्रुट्स खाण्याचं नाही. ओके. आता बर्डला आपण ओपन मध्ये बर्ड ऑलमोस्ट ठेवलेले आहेत. एंग्रेसमेंट आपण खेळणं त्यांना रोजच्या रोज नाही देऊ शकत, तर त्यांच्या एंग्रेसमेंट साठी आपण ते लावलेलं आहे. त्यांचं काम हे आहे की त्यांना जेव्हा खेळायचं असेल ते सोडतात, तोडून तोडून इथे तिथे सगळीकडे टाकत राहणार. जेवढी फ्रूट येणार तेवढे ते तोडून तोडून टाकत राहणार. तर अरे वा, त्यांचं मस्त, एंग्रेसमेंट मस्त. पण होतं आणि त्यांचं खेळणं सुद्धा होतं. हे आपले ब्लॅक स्वान आहेत. ओके. आता स्वानची खासियत बघायला गेली तर त्यांचे जे फेदर्स आहेत हे पूर्ण वॉटरप्रूफ आहेत, त्यामुळे त्यांना स्विम करायला हेल्प होते. आता त्यांची जे तोंड आहे त्या तोंडामधून जी लाळ येते, ती लाळ जी आहे ते नेहमी आपल्या जे शरीर आहे किंवा फेदर्स आहेत त्यांना लावत राहतात. त्याच्यामुळे जे आहे त्यांचे जे पंख आहे ते वॉटरप्रूफ बनतात. ओके. आणि त्यांच्या आतमध्ये तुम्ही बघाल तर ते व्हाईट कलरचे जे फेदर्स आहेत ते सहसा तुम्हाला कधीच दाखवणार नाही. हा, त्यांना जेव्हा आपले फेदर्स म्हणजे ओपन करून स्वच्छंद बागडायचं असतं, किंवा जी फिमेल आहे तिला इम्प्रेस करण्यासाठी तेव्हाच ते ओपन करणार, तसे ते ओपन नाही करणार. आणि त्यांची नेक तुम्ही बघू शकता तर लॉंग आहे, तर हे आपली नेक पूर्ण 90 डिग्री रोटेट करतात. ओके. आणि ह्यांचं जे रेस्ट करायचा असेल तर एका पायावर हे मिनिमम 3 घंट्यापर्यंत रेस्ट करू शकतात. बापरे. यास. आणि त्यांचा जो साऊंड आहे, एक ट्रम्पेट आपलं एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतं जे वाजवण्यासाठी आपल्याला पूर्ण श्वास रोखून मग फूक मारावी लागते. तो साऊंड हे इझिली काढतात. आणि आमचे स्वान खूप हुशार आहे. जसं आपण त्यांना आवाज दिला, हाय स्वान, हाय बेबी, स्वानो, हाय, हाय, अरे वा. हाय, हाय स्वान, स्वानो, स्वानो. जे आपण ट्रायटन कोकोटो बघितलेले होते स्टार्टिंगला व्हाईट कलरचे, हे त्यांचं नेस्ट आहे. हे होलो केलेले आहे, पूर्ण एल शेप बनवलेला आहे त्यांनी. खाली जे खोड दिसते ना छोटं, असं पूर्ण एल शेप बनवलेला आहे. आणि ह्यामधून बेबी बॉर्न झालेले आहेत आणि आपल्याकडे टोटल आता 6 ते 7 बेबी आहेत. हा बेबी आहे त्याचा. कुठे? हा वर. हा, ते बघ. ओके. जो आपण स्टार्टिंगला बघितला बेबी आहे ना? हा, ओके, तो इथे जन्मलाय. हो.
आता ह्याच्यामध्ये तुम्ही मेल आणि फिमेल लगेच आयडेंटिफाय करू शकता. जसं मेलला तुम्ही बघू शकता रेड कलरचा क्राऊन बनलेला आहे, तो मेल आहे क्या आणि बात. बाकी हे सगळ्या फिमेल आहे. ओके. कोंबडा कोंबडी आहे ते. हा कोंबड्याला तुरा असतो आणि हा. कोंबड्या तुरा नसतो. हो त्याचप्रमाणे. ओके. तर ते हे जी ब्रीड आहे ही अमेरिकेवरून आहे आणि ह्याच्यामधून दुसरी आहे मी तुम्हाला दाखवेल, ती मेक्सिको वरून बिलॉंग करते. तर आपल्याकडे काही मिक्स ब्रीड पण झालेले आहे, म्हणजे मेक्सिको आणि अमेरिका हे दोन्ही आहेत. ह्यांचं तुम्ही बघू शकता हे मेक्सिको वाले. वगैरे थोडा वेगळा आहे. ही फिमेल आहे ना? हा? नाही हा मेल आहे. मेल आहे. ओके. हो हे बघू शकता हे कायुगा डक आहे. कोणते डक? कायुगा कायुगा डक. नाहीये आपला मोरपिशी कलर आहे. हो थोडा शाईन मारतो मोरपिशी वाला. आता ह्यांची हिस्ट्री सांगायला गेली तर हे बिलॉंग करतात अमेरिकाची. ओके. पण न्यूयॉर्क सिटीची जी कायुगा कम्युनिटी आहे त्यांनी ह्यांच्यावर रिसर्च केलेली. ह्यांचे जे फेदर्स आहे त्यापासून ज्वेलरी बनवायला स्टार्ट केलेलं, म्हणून ह्यांना जे नाव दिले ते आहे कायुगा. आणि म्हणून आधी त्यांना कायुगा म्हणून संबोधलं जातं. तुझं उडाला काय याचं नाव काय? ऑलमोस्ट ओपन मध्ये मॉन्क. मॉन्क ओके. मॉन्क पॅरेट. आहे कोन्युरची. कोइनर. कॉन्युर. ओके. हा तर इथे आपण बघू शकता येल्लो कलरचे जे आहे ते सन कॉन्युर आहे. ते वर जे बसलेले आहे ते पायनॅपल कॉन्युर आणि सिनेमन कॉन्युर आहे. त्याचबरोबर इथे ग्रीनचे कॉन्युर आहेत, त्याच्यानंतर आपले ब्लूचे कॉन्युर आहेत, मॅन्सन कॉन्युर आहे. त्या कॉन्युरच्या इथे वेगवेगळे सगळे स्पीशीज तुम्हाला बघायला मिळते. आणि आपल्या बर्ड स्विमिंगची जी ऍक्टिव्हिटी होते ती ह्या केज मध्येच होते. केजच्या आतमध्ये आपण अलाव करतो आणि बर्डला फीड करायला देतो. आणि ह्याची खासियत ही आहे, ह्यांना तुम्ही जर कम्फर्टेबल वाटले तर तुमच्या खांद्यावर डोक्यावर हे स्वतः येऊन बसतात आणि खूप छान असा एक्सपिरियन्स असतो. ओके. फिडिंगला दिलं आहे का ऑलरेडी? हा आता ही त्यांची सेकंड फिडिंग आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फ्रुट्स आहे, बेबी कॉर्न आहे आणि आपली सुरई जी असते ती त्यांना दिलेली आहे. शिराळ आपण जे बोलतो. खाते हो हो त्यांच्या ज्या बिया असतात ते खातात ते. आणि दुसरे जे तिथे छोटे छोटे दिसतात ते आहे कांग. ओके. ह्यांना जास्त करून कांग हे ऑलमोस्ट तुम्ही प्रत्येक बर्डला देऊ शकता, जे छोटे छोटे बर्ड्स आहेत त्यांना, कारण हे पचायला खूप हलकं असतं. जर तुमचं बर्ड काहीच खात नाहीये तर तुम्ही कांग जर त्याला दिलं तर ते त्याच्यासाठी खूप छान आहे. त्याचं पोट सुद्धा भरणार आणि त्यांचं डायजेशन पण होणार. तुम्ही बघू शकता तर हे रेनबो लॉरीफिड्स आहेत. रेनबो मध्ये जसे सगळे 7 कलर असतात तेवढे पूर्ण 7 कलर तुम्ही ह्यामध्ये बघू शकता आणि खूप सुंदर असे दिसतात हे. आणि हे फ्रेंडली असतात. जसं त्यांना अशी गरज नाहीये की जे पर्टिक्युलर व्यक्ती इथे आहे तोच येऊन मला फीड करावा वगैरे काही असं नाहीये. फक्त त्यांचं हे म्हणणं असतं की मला हात लावू नका. लॉरी बेबी इंग्लिश बोलतो? नाही लॉरी बेबी, लॉरी बेबी कम, लॉरी बेबी कम. लॉरी बेबी कम, 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 लॉरी बेबी. लॉरीचे आपण जेवढे पण स्पीशीज बघू, जसं रेनबो लॉरी असो, ब्लॅक लॉरी असो, कार्डिनल लॉरी असो, डस्की लॉरी असो, तर त्यांची जी टंग आहे जसं टूथब्रशचे बिसर्स असतात त्याप्रमाणे आहे. ते हे फक्त लिक्विडी वस्तू कंझ्युम करू शकतात. हे हार्ड वस्तू नाही खाऊ शकत. जसं आपण दुसऱ्या बर्डला नट्स किंवा सीड्स देऊ शकतो असं आपण त्यांना काहीही देऊ शकत नाही. पण तुम्ही बघू शकता त्यांना फ्रूट दिले, हे होल दिलेलं आपण. पण हे फ्रूटचा फक्त ज्यूस कंझ्युम करतात, हे पल्प पण कंझ्युम नाही करू शकत. आणि जर हे वाईल्ड मध्ये राहिले तर फक्त फुलांचे परागंध आणि हनी कंझ्युम करू शकतात, बाकी हे काहीही कंझ्युम नाही करत. मी तिला टंग दाखवते. नॉइझी 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 नॉइझी. तर हिचं नाव आपण ठेवलंय नॉइझी. आता बर्डची ही पण खासियत आहे त्यांची व्हॉल्यूम. त्यांची व्हॉल्यूम जी आहे ही खूप हार्श असते. हे नेचरने गिफ्ट दिले त्यांना, कारण एखादा बर्ड जेव्हा त्यांच्यावर अटॅक करायला येतो तेव्हा ते आपल्या व्हॉल्यूमने त्यांना इरिटेट करतात आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करतात.
इकडे प्रत्येक बर्डची माहिती दिली आहे. जर हे तुम्ही वाचू शकता. तर ही जर नॉइजी आपण बघितलं तर त्याची माहिती आपण इकडे वाचू शकतो. तर जसं वर बघू शकता, वर आहे येलो कॉलर मकाऊ. ह्यांना गोल्ड कॉलर मकाऊ सुद्धा बोललं जातं. ही मिनी मकाऊची स्पीशीज आहे. ओके. मिकी come. मिकी come. व्यवस्थित. हे हा बघ आता विंचू. हाय हाय, कसा आहे? हाय फ्रँकी. ओके, हा फ्रँकी व्हाईट वाला. हा, त्याला अटेन्शन देते म्हणून तो आलाय. ओके. फ्रँकी डोंट बाईट हिम. फ्रँकी कम हियर, कम हियर. फ्रँकी येईल का माझ्या Come हातावरती? here. Come. अरे माझे बाबा. Frankie. Hi. हाय. Say hi. हाय. Hi, Frankie. Hello. फ्रँकी, हॅलो. Frankie. तुला पाहिजे? Hi. 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 तिथे जे आहे हा ब्लू हेडेड पायनस आहे ओके. आणि तो जास्त करून त्याच्या हेड साठी ओळखला जातो. ओके, हा blue कारण color चा. जनरली आपण पॅरेट बघितलं तर त्यांना पर्टिक्युलर एकच कलर असतो, पण ह्याच्या हेडचा पूर्ण जो कलर आहे तो ब्लूइश कलर आहे. हम्म. म्हणून जास्त करून ह्यांना ह्यांच्या ब्लू हेड साठी ओळखलं जातं. फ्रेंडली आणि काम असा हा बर्ड आहे. त्याचबरोबर तिथे जो आहे समोर तो व्हाईट हेडेड पायनस आहे. व्हाईट आहे बरोबर. हा, जर तुम्ही गुगलला सर्च केलं किंवा ऑनलाईन ह्याची माहिती वाचली तर हा खूप फ्रेंडली आहे, काम आहे, शांत आहे असं लिहिलेलं आहे. पण आता पार्क मध्ये आहे म्हणून आम्हाला कळतं हे त्याच्या ऑपोजिट आहे. थोडं फ्रेंडली आहे. त्याला शिकवलं तर शिकतो सुद्धा, पण तेवढाच रागिष्ट पण आहे. म्हणजे जर तुम्ही त्यांना असं चुकून ओरडून वगैरे बोलला की तुला कळत नाही, तुला खाना दिलंय, तुला खाता आलं नाही, तुला पाणी दिलंय, पिता आलं नाही, पी हे कर, की तो तुमचा फेस असे पर्सनॅलिटी लक्षात ठेवणार आणि पुन्हा जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा डूब काय धरतो, डूब धरतो तो, डूब धरतो. तो एकदा जोपर्यंत बाईट करत नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही. आमच्याकडे कॅट आहे तशी, तो मारल्याशी थांबत नाही तो. ते सेम नाही त्यांना होते पहाडी. हा, हे जास्त आढळतात. हम्म. आता ह्यांचा कलर तुम्हाला असं वाटेल की हा व्हाईट आहे आणि खाली जो आहे ब्लॅक कलर आहे तो रॉयल ब्ल्यू कलर आहे. ओके, हा. सनलाइट जेव्हा पडणार ना तेव्हा तो छान कळून येतो की हा रॉयल ब्ल्यू कलर आहे करून. आणि त्यांची पॅटर्न पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी त्यांच्या फेदर्सवर पॅटर्न बनलेली आहे. आता ह्यांची जी टेल आहे ही ग्रोथ होणार आणि ओके. लॉंग होणार. ती समोरच्याची आहे तशी. हो, ती कमी आहे, त्याच्या सुद्धा मोठी होणार. हा. ओके. ही फिमेल आहे. Same आहे. हा, त्या फिमेल आहेत आणि जी व्हाईट कलरची आहे ते मेल आहे. आता त्यांची पण खासियत ही आहे, जेव्हा त्यांचा ब्रीडिंग सीझन जवळ येतो तेव्हा त्यांची टेल लॉंग होणार आणि त्या लॉंग टेलचा यूज ते आपल्या फिमेलला इम्प्रेस करण्यासाठी करणार. जसं आपले मोर करतात त्याप्रमाणे. आता फिमेलचे कलर तुम्ही बघू शकता, हे मातीशी मिळते जुळते आहे. कारण आता पहाडी इलाके ओरिजिन तिथे हॅमस्टर वगैरे खूप जास्त प्रमाणात असतात. तर आपलं एग जे आहे प्रोटेक्ट करण्यासाठी आणि त्यांची काय बोलतात सेफली ब्रीडिंग होण्यासाठी हे नेचरने त्यांना अशी कलर दिलेले आहेत. ह्याचं नाव आहे जॅक. त्याचं नाव जॅक आहे. हाय जॅक. हाय आहे. तर क्रश तुम्ही बघू शकता छोटासा असतो आणि Okay. जेव्हा हे हॅपी होतात तर आपला क्रश ओपन करून थोडेसे डान्स मुवमेंट असतात. ओके, हॅपी 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 हॅपी. हा पायवर करतोय हाय. हाय करतो, हाय करतो. हॅलो, हाय जॅक हाय. नो नो हे जाऊ नको, काय प्रॉब्लेम नाही. हाय जॅक हाय. कैसा है तू? हॅलो, हाय हाय. तुम्ही लिसनिंग करा, त्याला ते आवडतं. बाबू जाऊ नको, चांगला आहे तू. कशा आहे तू? हाय कशा? हाय हाय, लांबच राह तू. हाय. आता काय हाय करतो चावल्यावर. मजा आली ना. मजा आली. हाय शपथ. एकदा घ्या.
हे आपले कोकाटी बर्ड आहेत. हा, तर ह्यांना सॉंग आणि विसलचा खूप शॉक असतो. ह्यांना सिंगिंग जसं आवडतं, जसं विसल मध्ये एक पर्टिक्युलर टोन जी आहे ती टोन ठेवणार आणि त्याच्यामध्ये ते विसल वाजवत राहणार आणि एकदम सॉफ्ट आणि म्युझिकली त्यांची विसल असते. आणि एक आणि सुरुवात केली की सगळे त्याच्या मागे हे करत राहतात आणि खूप सुंदर. आणि त्यांचे बघू शकता जसे चेक्स ब्लश केलेले आहेत असे वाटतात, हा. क्यूट असे दिसतात. आणि म्हणून जास्त घरांमध्ये सुद्धा ह्याला आता पाळलं जातं. हो, घरी पण असतात. हार्मफुल नाहीये, फ्रेंडली असतात आणि लवकर आपल्याशी भेट होतात. हम्म. झोपलाय तो. डोळे बंद. किती cute दिसतोय. हो ना, खूप छान आहे तो, एकदम झोपलाय तो. ते झोपतात कशाचे झोपतात का बसून? ओके, सगळ्यात सुंदर ना. अरे तो ग्रीन वाला ना. हा. ओके, सुंदर. नाव काय याचं? टुरॅको. टुरॅको. हा, व्हाईट चिक टुरॅको आहे हा. व्हाईट चिक टुरॅको. ओके हा, खूप सुंदर असा बर्ड आहे ओके, हा. याच्याबद्दल माहिती पण आहे. आणि ह्याने आपले विंग्स ओपन केले ना तर ह्याच्या विंग्सच्या आतमध्ये बघा रेडिश असा कलर आहे. ओके. हा, आणि हा जो आहे आता बघा दुसऱ्या बर्ड प्रमाणे चिव करून खात नाही, हा पूर्ण गिळून घेतो. हा, तर त्यांना जे फूड वगैरे पण आपण देतो ते बारीक पीसेस मध्ये वगैरे देतो, त्याच्यामुळे त्यांना जे आहे येण्यामध्ये इझी होऊन जातं. आणि ह्यांची चोच पण छोटीशी अशी असते. आणि ह्यांना बनाना सगळ्यात फेवरेट फूड ह्यांचं बनाना असतं, ओके. कारण सॉफ्ट असतं आणि त्यामुळे त्यांना आवडतं. ह्यांना जे आहे झाडांवर फ्लाय करणं वगैरे हे क्वचित आवडतं, पण ह्यांना ब्रांचेसवर धावणं जास्त आवडतं. म्हणून तुम्हाला त्यांना काही स्केरी वगैरे वाटलं तर तुम्ही बघाल तर ते ब्रांचेसवर तुम्हाला धावताना दिसतील. आणि एकदमच जास्त स्केरी वाटलं तरच ते फ्लाय करते. आणि खूप सुंदर असं आहे बघा. ठीक आहे, पण छान आहेत. आणि हो. 3 बर्ड आहेत ना तिकडे. हो, तो मध्ये आहे तो सिनेमन कॉन्यूर आहे. व्हाईट वाला कोणता आहे? व्हाईट ड्रुपक्स कोकाटू आहे. इथे ड्रुपक ब्लॅक कोकाटू. लॉरी सुद्धा आहे बघा. येस. वर मॉंग पॅरेट आणि ब्लॅक लॉरी. हा, ब्लॅक लॉरी बघितली. हो, आणि हा टुरॅको आहे. हा मॉंग काय वा. हम्म. मस्त एका ठिकाणी बसले आहेत. हम्म. आता तो टुरॅको फ्लाय करणार तेव्हा खूप सुंदर आता दिसतो. फ्लाय करेल का? हो, त्याचा आता खाणं झालं की तो फ्लाय करणार. ओके. आणि ह्यांचे जे पार्टनर आहे तो आहे सिम्बा. हाय नाला. अयो, इथे येलो कलरचा आहे ना. हा. असं वाटतं कलर केल्यासारखं, एकदम मस्त नॅचरल आहे ते. ही ब्लॅक लॉरी ना. हा. टेल फक्त कलरफुल असते. हा. हा, चालले पुढे. घेतलेली ते इक्लेटस पॅरेट होता, ते फिमेल होती. ओके. आता त्या फिमेलला वेगळं का केलं, कारण ह्यांचं आता ब्रीडिंग सीझन चालू झालेला आहे. ओके. आपण ऑलरेडी एक मेल म्हणजे फिमेल इथे ठेवलेली आहे आणि ब्रीडिंग बॉक्स दिलेला आहे त्यांना. सो त्यांचा ब्रीडिंग बॉक्स आहे. नॅचरली आपण ब्रीडिंग बॉक्स देतो तर एक कसं चौकोन किंवा आयताकृती असतो, पण ही जी स्पीशीज आहे त्यांना असा वूड द्यावा लागतो, एक पर्टिक्युलर ओंडका ज्याला बोललं जातं, आणि त्याला असं होल. आता ह्याच्यामध्ये आपण कोयते कोकोपीट वगैरे आहे ते सगळं टाकलेलं आहे. आता तिला डिसाईड करायचं तिला जेवढं पाहिजे असेल ते बाहेर काढणार आणि जेवढं पाहिजे असेल तेवढाच लेअर ती बरोबर ठेवणार. त्याची जागा पहिला ते सगळे दोघं जण चेक करणार, सेफ आहे का, इथे काही हार्म आहे का, काही जे उड दिलेलं आहे पण ते क्लीन आहे का. जर त्यांना ते सेफ वाटलं तरच ते त्याच्यामध्ये ब्रीडिंग करणार. सॉरी, हा जो आहे हा येलो नेपेड अमेझॉन आहे. हा अमेझॉन पॅरेट आहे आणि हा इक्लेटस पॅरेट आहे. कलर्स वेगळा आहे, शाईन होतोय ते. कॅमेऱ्यात कळत नाही इमेजेस, हो, पण रिअल मध्ये बघायला खूप छान आणि वाटते ते. त्यांची बीक बघू शकता खूप शार्प असते. तर हे जे आहे खूप अग्रेसिव्ह असे असतात मेल. फिमेल थोडी काम असते, पण जेव्हा त्यांचं ब्रीडिंग सीझन स्टार्ट होतं आणि त्यावेळेस जेव्हा एखादा बर्ड त्यांच्यावर अटॅक करायला आला, त्यांनी एग वगैरे दिल्यानंतर, तर ती एवढी अग्रेसिव्ह होते की 20 to 25 मिनिट्स मध्ये त्या बर्डला मारू शकतो आपल्या एक आणि आपल्या मुलांना protect करण्यासाठी. त्याचं नाव काय? फ्लपी. हा, फ्लपी. आता हा गुज आहे, सेबस्तोपल गुज आहे. आणि मुळात ह्यांचा नेचर खूप पॉझिटिव्ह असतात. ह्यांच्या जवळ कोणी गेलेलं, ह्यांना हात लावलेलं अजिबात आवडत नाही.
आता त्यांनी बीक ओपन केली तर बघू शकता त्याचे छोटे 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 दात आहेत. जर त्यांना पकडण्याचा वगैरे प्रयत्न केला की लगेच ते पकडतात. आणि त्यांचा बाईट जो आहे ते आपल्याला नेहमी त्यांची आठवण करून देतात मिनिमम 2 ते 3 दिवस. कारण त्यांचा जो बाईट आहे तो पेनफुल असतो आणि त्यामुळे आपल्याला सतत आठवण येत असते. हा फ्लफी तुम्हाला नाव कसं माहितीये? म्हणजे एवढे तर मला तर वाटतं सगळे सेमच दिसतात हे सगळे. नाही. तुम्हाला एखाद्याची नावं माहिती आहेत म्हणजे? प्रत्येक आईला आपलं मूल कोणतं आहे हा. माहित असतं. तसं आता आम्हाला इथे सगळी ही आमची मुलं झालेली आहे. तर आमचं मूल कोणतं लक्षात आहे, कोणतं जास्त मस्तीखोर आहे, कोणतं शांत आहे ते प्रत्येक माहित पडतं. हा सगळ्यात मोठा कोकाटो आहे ना. हाय. ह्यांना बघून घ्या मग यांची खासियत मी सांगते. खूप सुंदर असं आहे. नाजू त्याची चोच बघा ना केवढी मोठी आहे. देवाने काय बनवलंय यार याला. म्हणजे याच्यात ब्लॅक आणि ग्रेइश कलर आहे बघा. हा ब्लॅक अँड ग्रे. हा आणि जेव्हा सनलाईट पडते तर हे शाईन करतात ह्याचे फेदर्स. ओके. आता ह्याची खासियत तुम्ही बीक बघू शकता कटर प्रमाणे आहे. तर हा वॉलनट तर क्रॅक करतो पण होल कोकोनट आणि स्टोन सुद्धा क्रॅक करतो. अशा मगाशी माझ्या हातावर नव्हता. आणि ह्यांचा जो नेचर आहे हा 100 पैकी 90% अग्रेसिव्ह, फक्त 10% हॅपी असतो. आणि हा स्वतःचा नेचर सेकंदामध्ये चेंज करतो म्हणून याला शाही बर्ड सुद्धा बोललं जातं. हा जेव्हा आपले फेदर्स विंग्स ओपन करतो तर 70 ते 75 सेंटीमीटर एरिया कव्हर करतो. एवढा ह्यूज असा आहे. आणि त्यांचे बघू शकता जसं की त्यांचा क्रस्ट खूप सॉफ्ट असा क्रस्ट आहे क्राऊन सारखा. म्हणून राजा आहे तो असं बोलायला हरकत ओके. म्हणून त्याला एवढा मोठा केस दिलाय. एवढे कोकाटूचे आहे. आणि आमचा हा नायझेल जो आहे तो ब्लश करतो पण वर्षातून 2-3 वेळाच करतो. आणि जेव्हा ब्लश करतो त्याचे जे चिक्स आहेत ते डार्क रेडिश कलरचे आणि खूप सुंदर दिसतो. हा कुठचा ब्रीड आहे? हा पाम कोकाटू आहे. कोकाटूची ब्रीड म्हणजे कुठे कुठं कंट्री? हे न्यू गिनियावरून बिलॉंग करतात. कुठे? न्यू गिनिया. ओके. हाय नाजू नाईस बेबी. आता जसं अटेन्शन मी दिलंय त्याला म्हणून तो आलेला आहे. जेव्हा समज अटेन्शन वगैरे द्यायला त्याला मिळालं नाहीये आणि मग आपण बोलवलं तेव्हा तो असा आणि मग इथून तिथून फेऱ्या मारून पुन्हा असं करून इथून तिथून फेऱ्या मारत अगदी लहान मुलासारखं. मग तेव्हा तू येणार नाही. मग तू मला हे केलंस का, तू मला अटेन्शन दिलं मग मी का देऊ असं. ओके. हाय परी से हाय से हाय परी से हाय परी से हाय से हाय से हॅलो से हॅलो से हॅलो. आणि मेल जे आहे त्यांचे ब्लॅकिश कलरचे असतात. फिमेल आहे. ही फिमेल आहे का? फिमेल आहे. तिचे रेड डोळे. आणि तो ब्लॅक कलरचा आहे त्याच्या आईच्या आतमधून जे आहे. तो वेलकम टू एक्सेप्टेड बर्ड पार्क. आज हम हमारे जो प्यारे प्यारे बर्ड है उनसे मिले आप लोग. येस. अच्छे लगे आप लोगों को? येस. अब देखते हैं लोग कौन से बर्ड देखे आप लोगों ने. नाम तो बताइए थोड़ा सा. कोकाटू. सेलिब्रिटी यहाँ पे आ चुका है. खूप छान आहे. खूप छान आहे. ये है अम्ब्रेला कोकाटू. अम्ब्रेला कोकाटो. हमारी अम्ब्रेला होती है उसी तरह इनका क्रस्ट है इसलिए इनको अम्ब्रेला कोकाटू कहते हैं. ये बिलोंग सुंदर है ना. डेजर्ट इलाके से, इसलिए इनके कलर आप देख सकते हो. ये लाइट कलर है जो कि इनको सन से प्रोटेक्ट करते हैं. ये है हमारा सन कॉन्योर. कॉन्योर की खासियत आप देख सकते हैं. इनके कलर जो है ये ब्राइट कलर है जो कि सन को रिफ्लेक्ट करते हैं. इसलिए इनको खुशहाली का भी प्रतीक माना जाता है और इसलिए ज्यादातर घरों में इन्हें पालते हैं. इनकी जो मेमोरी होती है ये बहुत शार्प होती है. जैसे आप इनके साथ कुछ समय बिताते हो जैसे कि 4 months 6 months तो आपका टच और आपका
आपकी आवाज जो है ये अच्छे से पहचान लेते हैं। तो अगर किसी कारणवश आप कहीं बाहर भी चले जाते हो तो आने के बाद भी आपके टच से और आपके वॉल्यूम से आपको ये पहचान लेंगे। और यहाँ पे ये जो सेलिब्रिटी आया है ये है ब्लू एंड गोल्ड मकाओ, इनको ब्लू येलो मकाओ भी कहते हैं। ये बिलोंग करते हैं ब्राजील एंड मेलानोस से। इनकी टेल आप आवाज देख में? सकते हो ये लॉन्ग अरे है। वो तो ये अपना फूड सर्च करने में 70 से 80 चला बन गया। किलोमीटर तक फ्लाई करते हैं। अगर फिर भी उनको फूड ना मिले तो ये जो बर्ड है उनके एग कंज्यूम करते हैं। जो वाइल्ड बर्ड है उनकी तरह मीट कंज्यूम नहीं करते हैं। तो यहाँ पे ये जो बर्ड है ये है स्कारलेट मकाऊ। ये जो बर्ड है जब भी अपने विंग्स ओपन करते हैं तो बहुत खूबसूरत लगते हैं। आप देख सकते हो कितने खूबसूरत लगते हैं जब भी अपने विंग्स ओपन चित्रकलेच्या वहीवरती होता ना कलर आप देख सकते हो बहुत ब्राइट कलर है। जितनी सनलाइट पड़ती है उतने ही ज्यादा और भी खूबसूरत लगते हैं ये। और इनका नाम हम लोगों ने प्यार से रखा है रसल। रे त्यांचं प्रेझेंटेशनचं आहे. आणि असं इथे बसायचं इथे सीट आहेत खूप छान आहे इकडे. तर आता आपण इथे निघतोय. तर बर्ड पार्क खूप छान आहे आणि बर्ड पार्कमध्ये जे आपल्याला ज्या मॅडम भेटल्या त्यांनी खूप छान माहिती दिली. जर तुम्ही आलात तर नक्की रेकमेंड करा की त्या मॅडमकडून इन्फॉर्मेशन घ्या. आणि खूप छान आहे. याच्यावर एक फिशचा पण पार्क आहे. त्यांनी फिश टँकमध्ये बाहेरचे मासे ठेवले आहेत. दोघांचा कॉम्बो 750 रुपये आहे. आणि ऑर्डर करायची असेल जर जेवणाचं तर आपल्याला बाहेर येऊन खावं लागतं. आतमध्ये काही खाण्यासाठी काही व्यवस्था नाही आहे कारण की आतमध्ये बर्ड वगैरे आहेत ना. तर बाहेर आपण खाऊ शकतो टेबलवरती त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. तर आपण आता इकडे थांबतो. तर नक्की सांगा तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि पुढे तुम्हाला काय व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.